लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. नमस्कार राज्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आनंदाचा वर्षाव घेऊन आलेला आहे. जर तुम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत असाल किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा हप्ता थांबला असेल, तर आता काळजी सोडून द्या, कारण खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढच्या काही तासातच 3 ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय घेतलेले आहे. आता राज्यातील एकही पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची या ठिकाणी बातमी आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणते 3 निर्णय घेतलेले आहेत बघा. रखडलेल्या हप्त्यांचे तात्काळ वितरण करण्यास त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर ही बातमी सांगत आहे. ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे प्रत्येकी 1500 रुपये आणि असे एकूण 3,000 रुपये मिळाले नव्हते, त्यांच्यासाठी सरकारने तिजोरीची दारं उघडलेली आहेत. तांत्रिक कारणामुळे ज्यांचे पैसे थांबले होते, त्यांना आता हे दोन्ही हप्ते एकत्रपणे त्या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत, म्हणजेच मिळणार आहेत. आता ई केवायसी हा सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी त्यामध्ये भाग होता आणि खूप साऱ्या महिला या ई-केवायसी मध्ये त्या ठिकाणी तांत्रिक अडचण आल्यामुळे किंवा काही वैयक्तिक कारणास्तव तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करता आली नाहीये. आणि सर्वात मोठी अडचण ही होती, ती म्हणजे केवायसीची. अनेक बहिणींचे अर्ज केवायसी अपूर्ण असल्यामुळे किंवा चुका असल्यामुळे अपात्र ठरले होते. परंतु आता सरकारने केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा पोर्टल खुले करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. लाडक्या बहिणींनो, हा तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आहे. आणि तुमचे जे काही 1500 रुपये असे प्रकारे जितके पण तुमचे हप्ते रखडलेले होते, ते सगळे हप्ते त्या ठिकाणी वितरित करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत. ज्यांची 31 डिसेंबरची डेडलाईन चुकली होती, त्यांना आता पुन्हा संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जर इथपर्यंत बघत असाल, तर ह्या व्हिडिओला एखादी हाईप बटन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, कारण त्यांनाही या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवा, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. त्यानंतर तुम्हाला आत्तापर्यंत जानेवारी आणि डिसेंबर कुठला हप्ता तुम्हाला आलेला नाहीये, मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तिसरी मोठी अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे जानेवारी 2026चा जो हप्ता आणि बोनसचा तुम्हाला धमाका, एक्सक्लुझिव्हली धमाका तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. बघा, जानेवारी महिना संपत आला तरी हप्ता मिळाला नाही, म्हणून अनेक बहिणी त्या ठिकाणी नाराज होत्या. पण आता आनंदाची बातमी ही आहे की जानेवारीचा हप्ता येत्या 8 ते 10 दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे ज्यांचे मागचे पैसे राहिले आहेत, त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे एकूण 4,500 रुपये देखील त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही योजना तुमच्यासाठी, ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण ई-केवायसी करण्याची ही जी संधी होती, ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि तुमचे पैसे जे थांबलेले होते, जे रखडलेले होते, ते सगळे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. ही 5 प्रमुख कारणं मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या 5 प्रमुख कारणामुळे तुमचे पैसे त्या ठिकाणी रखडलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हप्ते न मिळण्यामागे 5 मुख्य तांत्रिक कारणं सांगितली आहेत. तुम्ही यातली चूक केली नाही ना, हे नक्की तपासा. चुकीची माहिती. केवायसी करताना तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी आहे का, या प्रश्नाला अनेक महिलांनी चुकून हो म्हटलंय, ज्यामुळे त्या अपात्र ठरल्या. असं तुमच्या बाबतीत झालेलं आहे का, मला सांगा. किंवा तुम्ही जिथून अर्ज केलेला असेल, तुम्हाला अर्ज करताना माहिती नसेल, तर तुमच्याकडून जर ही चूक झाली असेल, तर त्यामुळं तुमचा त्या ठिकाणी अर्ज हा अपात्र झालेला आहे. आधार कार्डची दुहेरी वापर. आता काय होतं बघा, एकाच कुटुंबातील 2 महिलांनी, उदाहरणार्थ सासू आणि सून किंवा दोन्ही बहिणी जर आपण म्हटलं, एकाच पुरुषाचे त्या ठिकाणी पती किंवा वडील म्हणतो आपण, आधार कार्ड माहितीसाठी वापरलेला असेल, तर ज्यामुळे सिस्टीमने तुम्हाला डुप्लिकेट मानलं, म्हणजे
तुम्ही दुय्यम आधार कार्ड वापरलं असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ होऊन ते डुप्लिकेट मानलं जातं आणि त्याच्यामुळे पण तुमचा त्या ठिकाणी हप्ता नाकारला जाऊ शकतो. मग यामधलं कोणतं रिझन आहे का ते बघा. तिसरं महत्वाचं म्हणजे डीबीटी लिंकिंग. बघा, बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे. तुमचं जे बँक खातं आहे ना ते आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे पहिलं बघा बहिणींनो. हे हप्ते न मिळण्याचं सर्वात मोठं कारण ठरलंय. तिसरी गोष्ट OTP विलंब. म्हणजे काय, पोर्टलवर ट्रॅफिक जास्त असल्यामुळे OTP वेळेत न आल्याने अनेक अर्ज अर्धवट राहिले. आणि एकाच मोबाईलवरून जर अनेक अर्ज तुम्ही केले असतील, एकाच मोबाईलवरून काय करतात, अनेक बहिणींचे अर्ज भरल्यामुळे काही अर्जांची पडताळणी ही प्रलंबित राहिली. आणि ही सर्व मुख्य कारण आहेत की तुमचे जे पैसे आहेत त्यापासून तुम्ही वंचित राहिला बहिणींनो. परंतु काळजी करू नका, हे पैसे तुम्हाला लवकरच मिळतील. आणि आता तुम्हाला ही 2 कामं तातडीने करायची आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे पुढचे सर्व हप्ते यावेत, तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामं आजच पूर्ण करा. तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुमची KYC पुन्हा एकदा तपासून घ्या. जर तिथे काही चूक झाली असेल, उदाहरणार्थ सरकारी नोकरीचा रकाना, तर ती दुरुस्त करून घ्या. तुमच्या बँकेत जाऊन तुमचे खाते आधार सीडेड आहे की नाही याची खात्री करा. जर डीबीटी सक्रिय नसेल तर पैसे खात्यात त्या ठिकाणी जमा होणार नाहीत बहिणींनो. जर तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक आहे की ते बघा. दुसरी गोष्ट, तुमचं जर पोस्टामध्ये खातं असेल तर पोस्टामध्ये खातं असल्यास तुमचे पैसे हे त्या ठिकाणी लवकर जमा होतात. दुसऱ्या बँकेत त्या ठिकाणी 5 बँकांची जी यादी मी तुम्हाला सांगणार आहे, ती पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे. तर तो बहिणींनो, सरकारने दिलेली ही जी तुम्हाला संधी आहे ती तुम्ही सोडू नका. तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला जर हा हप्ता मिळालेला नसेल, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय मला नक्की सांगा, जेणेकरून आपण तुमची माहिती सरकारपर्यंत पोहोचूयात. आणि तुमचे जे काही अडचणी असतील त्या देखील मला या कमेंट बॉक्समध्ये सांगा. सांगितलेल्या 5 चुकांपैकी तुमची कोणती चूक झाली आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले हे लिहायला मात्र विसरू नका. आणि तुमचे जे काही अडचणी असतील, जे काही तुम्हाला समस्या येत असतील, त्या मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. यावर आपण लवकरच एक डेडिकेटेड व्हिडिओ नक्कीच बनवूयात. आणि नक्कीच मला ही खात्री आहे की तुम्हाला तुमचा हप्ता लवकरच आणि जे रखडलेले हप्ते आहेत ते सर्व पैसे तुम्हाला मिळतील अशी मी आशा करतो. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व गरजू बहिणींना नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये.